कलानुसार भाजप एक नंबरचा पक्ष दिसतोय। आरजेडी आता सध्या पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे, 60 जागांवर आघाडी आहे, म्हणजे नंबर 1 चा पक्ष सध्या आरजेडी दिसतोय। मात्र भाजप आणि आरजेडी मध्येच ही टक्कर आपल्याला पाहायला मिळते नंबर 1 च्या जागेसाठी। नक्कीच आतापर्यंतची आकडे पाहिली कलानुसार बिहारची फाईट भाजप विरुद्ध आरजेडी अशीच पाहायला मिळते। महाआघाडीमध्ये एकट्या आरजेडीना भाजपने या ठिकाणी टक्कर दिलेली पाहायला मिळते। नक्कीच तिसरा पक्ष म्हणजे तिसऱ्या स्थानी जेडीयू गेलेली आतापर्यंतच्या कलानुसार बिहारची फाईट ही भाजप विरुद्ध आरजेडी अशीच होताना दिसते। एकटा म्हणजे महाआघाडीमध्ये एकटा फक्त आरजेडी या ठिकाणी लढताना दिसतो आणि आरजेडी 60 जागांवर आघाडीवर, तर भाजप 59 जागांवर आघाडीवर। एका जागेचा या ठिकाणी फरक आहे, तर जेडीयू 41 जागांवर आघाडीवर आहे। एनडीए आता 107 जागांवर, तर महाआघाडी 74 जागांवर आघाडीवर। म्हणजे विजय सोपा नसेल एनडीए साठी सुद्धा। महाआघाडीनं एनडीएला चांगली टक्कर अर्थात आरजेडीनं टक्कर दिलेली आहे इथे भाजप आणि जेडीयूला। नक्कीच सर, महुआमधनं तेजप्रताप यादव पुन्हा एकदा आघाडीवर गेलेले आहेत। मगाशी काही वेळापूर्वी ते पिछाडीवर होते, मात्र पुन्हा एकदा त्यांनी महुआमधनं आघाडी मिळवलेली आहे। महुआमध्ये तेजप्रताप यादव आघाडीवर आहेत। एनडीए 108 आणि महाआघाडी 74 जागांवर आघाडीवर। महुआमधून तेजप्रताप यादव आता पुन्हा एकदा आघाडीवर आहेत। भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये पुन्हा टाय। या ठिकाणी भाजप 60 आणि आरजेडी 60 जागांवर आघाडीवर आहे। जेडीयू 42 जागांवर आघाडीवर आहे। आता हे दृश्य आपण पाहतो आहोत, हेलिकॉप्टर दाखवत आहे। 60 जागांवर आघाडी भाजपची आहे, 42 जागांवर जेडीयू आघाडीवर आहे, एलजेपी 5 जागांवर आघाडी। भाजप आता 61 जागांवर पोहोचली, आरजेडी 65 जागांवर आणि एनडीए 110 जागांवर आता पोहोचलेली आहे। पुन्हा सत्ता स्थापनेसाठी फक्त आणि फक्त 12 जागांची आवश्यकता आहे। या कलांमध्ये इथे एनडीए सरकार स्थापन करत आहे असं या कलांमध्ये दिसतं, कारण 110 जागांवर एनडीएनं आघाडी घेतलेली आहे। पुढे मॅजिक फिगर गाठण्यासाठी फक्त 12 जागांची आवश्यकता आहे एनडीएला। नक्कीच मागच्या वेळेला सगळ्यात मोठा पक्ष आरजेडी ठरलेला होता, मात्र आता सुद्धा काटेकी टक्कर या ठिकाणी भाजप आणि आरजेडी मध्ये। आता सध्या 61 जागांवर आघाडीवर भाजपची, आरजेडीची 65 जागांवर आघाडी पाहायला मिळते। एनडीए 110 जागांवर आघाडीवर, महाआघाडी 79 जागांवर आघाडीवर, जेएसपी 4 आणि इतर 1। एनडीए आता 110 जागांवर, तर महाआघाडी 81 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 61 आणि आरजेडी भाजपपेक्षा आणखी पुढे गेली आहे। 67 जागांवर आरजेडीनं या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। एनडीए आता 112 जागांवर पोहोचलेली आहे आणि आता फक्त 10 जागांची आवश्यकता आहे मॅजिक फिगर गाठण्यासाठी एनडीएला। नक्कीच हे चित्र आपण पाहतो आहोत। महुआमधनं तेजप्रताप यादव पुन्हा एकदा आघाडीवर आहेत। महुआमधनं तेजप्रताप यादव आघाडीवर, तर इथे आरजेडीचे मुकेश कुमार आणि तेजप्रताप यादव अशी टक्कर होती, मात्र आरजेडीचे मुकेश कुमार पिछाडीवर, तेजप्रताप पुन्हा एकदा आघाडीवर। महुआमधून तेजप्रताप यादव